नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन शिकायचे असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय, तेही मोफत. मित्रांनो, आजचा घटक आहे सूत्रसंचालनात दमदार एंट्री कशी घ्यावी. मित्रांनो, स्टेजवरची एंट्री हीच खऱ्या अर्थानं सूत्रसंचालकाची खरी ओळख असते. लोक आधी तुमची एंट्री पाहतात, मग बोलणं ऐकत असतात. एक सूत्रसंचालनाची दमदार एंट्री घेण्यासाठी पहिली टिप्स आहे चालण्याची स्टाईल, अर्थात वॉक विथ पर्पज. स्टेजवर तुम्ही कसे चालत जाता हे अत्यंत महत्वाचं आहे. पहा, पण बऱ्याच वेळा सूत्रसंचालक असेल तर ती चुकीच्या पद्धतीनं जातात. ती कोणती तर घाईघाईत किंवा घाबरून चालणं. योग्य उदाहरण, हळू, सरळ आणि आत्मविश्वासानं चालत मंचावरती या. डोळे खाली नाही तर सरळ प्रेक्षकांकडे. यामुळे सुरुवातीलाच हा प्रोफेशनल आहे असा इफेक्ट श्रोत्यांमध्ये जातो. 2 स्टेजवर गेल्यानंतर दुसरी टिप्स आहे की माईक हाताळण्याची पद्धत. माईक वरून देखील लक्षात येतं की हा प्रभावी सूत्रसंचालक आहे का. एंट्री घेताच माईक व्यवस्थित हाताळणं हेही तितकंच प्रभावशाली आहे आणि ते प्रभाव टाकत असते. तर या ठिकाणी मी प्रॅक्टिकल उदाहरण आपल्याला देईन की माईक लगेच बोलायला वापरू नका. पहिला तो व्यवस्थित पकडा, तुमच्या उंचीनुसार तो ऍडजस्ट करा आणि मगच तुम्ही बोलायला सुरुवात करा. हा छोटासा तपशील खरं तर तुमची तयारी दाखवण्याचं काम करत असते. 3 चेहऱ्यावरील भाव, अर्थात फेशियल एक्सप्रेशन. तुमचा चेहरा तुमच्या शब्दांपेक्षा आधी बोलत असतो. उदाहरणार्थ, हलकं स्मित प्लस शांत चेहरा प्लस आत्मविश्वास. रागीट किंवा तणावग्रस्त चेहरा असेल तर प्रेक्षक दूर जात असतात. 4 स्टेजवर पोझिशन सेट करा. कुठं उभं राहायचं ते पहिल्यांदा ठरवा. प्रॅक्टिकल उदाहरण या ठिकाणी सांगेल की मंचाच्या मध्यभागी किंवा ज्या ठिकाणी संयोजकांनी डायस ठेवला आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित उभे राहा. खूप बाजूला किंवा खूप स्टेजच्या पाठीमागे राहू नका. सेंटर पोझिशन बरोबर लीडरशिप फील हे तुम्ही समजून घ्या. 5 पहिल्या हालचालीतच प्रभाव निर्माण करा. एंट्री घेताच एखादी छोटीशी हालचाल देखील श्रोत्यांचं लक्ष वेधण्याचं काम करते. उदाहरणार्थ, मंचावर येऊन प्रेक्षकांकडे हलकासा हात उचलून त्यांना अभिवादन करा. शब्द न बोलता कनेक्शन तयार होत असतं. 6 एंट्रीमध्ये शांतता वापरा, अर्थात सायलेंट पॉवर. एंट्री घेताच लगेचच बोलू नका. प्रॅक्टिकल उदाहरण, मंचावर या. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं की 2 सेकंद तुम्ही शांत राहा, मग सुरुवात करा. ही शांतता खरं तर तुमची पॉवर दाखवण्याचं काम करत असते. मित्रांनो, लक्षात ठेवा की सूत्रसंचालनात फक्त बोलणं महत्वाचं नाही, तर तुमची एंट्री तुमची ओळख बनवत असते. जर तुमची एंट्री दमदार असेल तर प्रेक्षक आधीच इम्प्रेस होतात आणि पुढचं जे तुमचं बोलणं आहे तर प्रेक्षक मन लावून ऐकत असतात. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आपण हजारो नवीन सूत्रसंचालक वक्ते यांना आपण घडवतोय, आणखीन देखील घडवायचं ठरवलं आहे. आणि या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.